सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या चॅनल मध्ये। कालच्या सत्रामध्ये आपण जाणून घेतलं स्वामींनी एका मुक्या लेकराला कशी वाचा दिली, तो कसा बोलका झाला। आजच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी पुढे कुठे मार्गक्रमण करत आहेत, परिभ्रमण करत करत स्वामी कोण्या दिशेला जात आहेत, कोण्या गावाला जात आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत। आणि यामध्ये विशेष एक अशी लीला आहे की स्वामी स्मशानामध्ये स्वतःला प्रावरण करण्यासाठी वस्त्र घ्यायला जातात। स्वामींना वस्त्र मिळते किंवा नाही हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। आजचं चरित्र तुम्हाला स्वामींचं नक्कीच आवडणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा। आणि नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामध्ये तुम्ही बेल बटन दाबून ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल। तर आजच्या या ज्ञानार्जनाला आपण सुरुवात करूया। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 86। पातुर्डी समसान वस्त्र निखेदू। पातुर्डी या गावी स्वामींनी स्मशानातलं वस्त्र घेतलं, परंतु स्वामींना कुणीतरी निषेध केला, म्हणजे स्वामींना सांगितलं की घेऊ नका घेऊ नका। तर तो व्यक्ती कोण होता, स्मशानामध्ये कोण येऊन बसला होता, हे सर्व सांगता येणारच आहे समोर। मग गोसावी पातुरडासी बिजे केले। मग स्वामी पातूर या गावी गेले। अकोले जिल्ह्यामध्ये माझ्या मते ते स्थान येते। पातुर्डी नईचिया थडिया थडिया बिजे करीत होते। पातुर्डी या गावी स्वामी नईच्या थडिया थडिया म्हणजे नदीच्या काठा काठाने चालत होते। तो समसाणी माणूस जाळले होते। स्मशानामध्ये एक माणूस जाळलेलं होतं। तयाचे वस्त्र गोसावी श्रीचरणीचे अंगुठेनी करुणी श्री करी घेतले। स्वामींनी ते वस्त्र पायाच्या अंगुठ्याने उचललं आणि हातामध्ये घेतलं। श्री मुकुटावरी घातले, डोक्यावर ठेवलं। शियाळे दिस शियाळे दिस होते म्हणजे थंडीचे दिवस होते। ते शीत वाजत होते, स्वामींना पण थंडी वाजत होती। तेने हात फुटत असे, किती थंडी होती, जणू काही हात फुटून जातील इतकी भयंकर थंडी होती। आणि अशा थंडीमध्ये स्वामींनाही वस्त्राची आवश्यकता होती आणि म्हणून स्वामींनी ते स्मशानातलं वस्त्र उचललं। तेथ आणिक अंत्यजू एक समसान राखतू होता। एक अंत्यज म्हणजेच एक मातंग तिथे स्मशान राखायला बसलेला होता आणि तो बोबाईला, तो ओरडायला लागला। काय म्हणतो तो, हा हा आमचे राखीचे वस्त्र दिसवडीचा दिसवडी तू चिनेसी देखो। तो म्हणतो की हो 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 तूच आहेस तो, आमचं जे राखीचं वस्त्र म्हणजे राखण करून ठेवलेलं वस्त्र जे आहे, प्रेतावरचं वस्त्र आम्ही घेत असतो वापरण्यासाठी, आणि दिसवडीचा दिसवडी तूची नेसी देखो, तूच आमचं वस्त्र चोरत आहेस दररोजच्या दररोज, असा तो माणूस जो आहे तो आरोप घेतो स्वामींवर। सांडी सांडी म्हणून धाविनला, आणि तो धावत धावत स्वामींकडे आलेला आहे। सांडी सांडी म्हणजेच ते वस्त्र टाकून दे टाकून दे असं तो ओरडत स्वामींकडे पळत आलेला आहे। तो जवळ आला आणि गोसावी ते वस्त्र उकलून दाखविले। ते वस्त्र असं पूर्ण उकललं स्वामींनी आणि त्या माणसाला दाखवलेलं आहे। पाहिले तव झील ऐसे देखिले, त्या स्मशान राखणाऱ्याने ते वस्त्र पाहिलं तर झील ऐसे देखिले, निवळ त्या कपड्याला छिद्र छिद्र पडलेले, एकदम खराब झालेलं, झिळमिळ झालेलं असं वस्त्र ते होतं। मग सांडिले, स्वामींनी ते वस्त्र सांडून टाकलं, टाकून दिलं, कारण की तो ओरडतच आला, सांडी सांडी आमचं कपडा जो आहे तो टाकून दे तू, असं म्हटल्यामुळे स्वामी पण ते वस्त्र टाकून देतात। परंतु सर्वप्रथम स्वामींनी त्याच्या मनामध्ये जे काही आलं होतं ते दूर केलं, त्याला वस्त्र उकलून दाखवलं की आम्ही तुमचं राखणीचं वस्त्र, नवं वस्त्र किंवा जे काही प्रेतावरचं चांगलं धड वस्त्र येते ते वस्त्र आम्ही घेतलेलं नाही। वस्त्र स्वामींनी टाकून दिलं।
मग तो ओळग आला आणि नंतर तो माणूस स्वामींपाशी आला आणि स्वामींना म्हणतो, जी जी घ्या घ्या, हे तुम्हालाच राहू द्या वस्त्र. पुढाये आड पडे, समोर यायचा, स्वामींच्या आडवं पडायचा, जी जी तुम्ही वस्त्र घ्या. म्हणजे बघा, चांगलं वस्त्र असलं तर त्याने दिलं असतं का स्वामींना, तिकडून ओरडत आला. खराब वस्त्र दिलं की लगेच स्वामींना दान देण्यासाठी तयार. ज्याप्रमाणे म्हणतात मरी गाय बमन को दान, किंवा कोणी म्हणतात हे मेलेली गाय जी असते, म्हणजेच मरणासन्न अवस्थेत मरणाला टेकलेली गाय, मरी गाय बामन को दान, म्हणजे ब्राह्मणाला दान देतात लोक. तसं झालं. हे कपडा खराब झालेला होता, छिद्र छिद्र पडलेले होते, आणि असा खराब कपडा तो स्वामींना ओळखत आहे. चांगला कपडा असला तर त्यांना लगेच ठेवून घेतला असता, कारण पूर्वी बोलतोच तो, सांडी सांडी म्हणून ओरडतच आला होता तो. तर आपल्या जीवांची अशी वासना आहे की आपण कोणतीही गोष्ट असो खराब झाल्यानंतर आपल्याला वाटते देऊन टाका कोणाला तरी. चांगली असते तोपर्यंत आपल्या उपयोगातली जरी वस्तू नसते तरी माणूस घरामध्ये ठेवत असतो. तर असंच या माणसाचं झालेलं आहे. स्वामींनी खराब वस्त्र घेतलं, परंतु याने स्वामींवर आरोप घेतला की तुम्हीच आमच्या वस्त्राची दररोज चोरी करता. बघा किती मोठा आरोप स्वामींवर या माणसाने घेतला. काही पडताळणी केली नाही, जवळ येऊन बघावं काय आहे प्रकार, नेमकं कोणतं वस्त्र उचललेलं आहे. कोण्याही प्रकारची शहानिशा न करता या माणसाने स्वामींवर हा एवढा मोठा आरोप लावलेला आहे, एवढा मोठा दोष लावलेला आहे. तर आरोप स्वामींवर लावला, परंतु महापाप कोणाला घडलं इथं ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. तुम्हाला जर कळालं की महापाप कोणाला घडलेला आहे या चरित्रामध्ये, तर लगेच कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तो समोर आडवा पडलेला आहे, परंतु त्या माणसाचं वस्त्र स्वामींनी घेतलेलं नाही. माणसाचं म्हणण्यापेक्षा स्मशानातलं वस्त्र स्वामींनी घेतलं नाही, त्याचं तर वस्त्र नव्हतंच ते मालकीचं. मग ती दिसी गोसावियांसी वाळुकेश्वरी वस्ती झाली. स्वामींनी त्या दिवशी वाळुकेश्वराचं जे मंदिर होतं महादेवाचं, तिथे मुक्काम केलेला आहे. मग एरी दिसी गोसावी बिजे केले. स्वामी दुसऱ्या दिवशी तिथून निघून गेले. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 87. आले गावी वस्ती. आलेगावला स्वामींची वस्ती म्हणजे मुक्काम झालेला आहे. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 88. पौभय रामदेवा भेटी. पौभय म्हणजे पाणपोई, तिथे स्वामींची आणि रामदेवाची पुनश्च भेट झालेली आहे. मग गोसावियांसी विषयची वाटेसी पौभे आसन झाले. स्वामी रामदेवाला म्हटले होते की आम्ही विषयीला जात आहोत, तिथे तुम्हाला पुनश्च दर्शन देऊ, आणि म्हणून रामदेव लगेच त्या रस्त्याने सगळे घरचे कामं आटपले. घरी काय काम होतं तर त्याचे वडील वारले होते आणि त्याच्यामुळे घरची ते क्रिया जी आहे ते पूर्ण करायची होती. सुतक पाळायचं होतं, तेरवी करायची होती, ब्राह्मणाला जेवण घालायचे होते. हे सर्व काम करून दादोस जे आहेत ते स्वामींकडे निघालेले होते. बरोबर स्वामींनी वसईला सांगितलं होतं त्याच रस्त्याने ते निघाले. तर अशीच मग गोसावियांसी विषयची वाटेसी पौवे आसन झाले. विषय या गावाच्या रस्त्यावर एक पौवा होता, म्हणजेच पाणपोई होती, तिथे स्वामी बसले होते. तर तेथ रामदेव पाने पोपळे घेऊन आले, आणि तिथे रामदेव पाने पोपळ स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन आले. गोसावियांसी दर्शन झाले. स्वामींना दर्शन झालं, म्हणजेच स्वामींचं दर्शन रामदेवाला झालं बरं का. दंडवत केले श्रीचरणा लागले. स्वामींना दंडवत केले, रामदेवाने पाया पडले. पाने पोपळे ओळगविले. पान आणि सुपाऱ्या स्वामींना अर्पण केल्या. मग गोसावी तेथोनी बिजे केले अंक. स्वामी तिथून निघून गेले. कुठे जातात स्वामी पुढं? स्वामी जातात विषयीला. लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 89. विषयी ब्राह्मणाचे अन स्वीकारू. विषयी म्हणजेच आताच इसवी गाव, तिथे एका ब्राह्मणाचा उपहार स्वामींनी स्वीकार केला, अन्नाचा स्वीकार केला. मग गोसावी विषयेसी बिजे केले. गावा पूर्वे तळे असे. स्वामी विषयीला गेले. गावाच्या पूर्व दिशेला एक तळ होतं. त्या तळ्याची पश्चिमेली पाळी तिन्ही देवळे. त्या तळ्याच्या पश्चिम पाळीवर म्हणजेच पाळूवर 3 देवळे होते. माझारीला लिंगाचा देवळी गोसाव्यासी आसन झाले. माझारीला म्हणजे दोन्ही देवळाच्या मधलं जे देऊळ होतं महादेवाचं देऊळ, तिथे स्वामींना आसन झालेलं आहे. जवळ रामदेव उगेची बैसले असती. जवळ रामदेव उगच बसलेले होते, काहीच बोलत नव्हते, काही नाही. काही स्फुरेना, काय करावं काही नाही, काहीच त्यांना स्फुरत नव्हतं, म्हणजे सुचत नव्हतं.
आपली आहे जेवणाची चिंता नाही, स्वतःच्या जेवणाची पण त्यांना चिंता राहिली नाही. आणि गोसावी यांची आरोग्याची चिंता नाही, स्वामींच्या आरोग्याची चिंता नाही. एक तर स्वतःला भूक लागली काय ते सुचत नव्हतं की बा जेवणाची काही आयती करावी, गावामध्ये कुठे जाऊन अभ्यास करावं, भिक्षा मागावी, स्वामींना आरोग्य द्यावी, आपणही काहीतरी 4 घास खावेत, असं काही म्हणत नाही. उग स्वामीपाशी बसून होते असे, जसं काही जणू काही त्यांना सुचत नव्हतं काही. आणि म्हणून चरित्रकार म्हणतात सुरेना त्यांना काही एक समजत नव्हतं. आपल्याही जेवणाची चिंता नाही आणि गोसावियांची आरोग्याची चिंता नाही, स्वतःच्या जेवणाची चिंता नाही. बरं, स्वतःच्या जेवणाची चिंता नाही तर नाही, देवाच्या तरी जेवणाची चिंता करावी त्याने. गोसावियांची आरोग्याची चिंता नाही, स्वामींच्याही जेवणाची त्यांना चिंता नाही. बसले बस निश्चिंत बसूनच होते. तव देवळासी ब्राह्मणू एकू आला, त्या देवळामध्ये एक ब्राह्मण आला. गोसावियांसी दंडोत घातले, श्रीचरणा लागला. स्वामींना त्यांनी दंडोत घातले आणि पाया पडला. जी जी माझी आवारासी बीजे की, जो आमच्या आवारामध्ये चला, आमच्या घरी चला, असं तो ब्राह्मण स्वामींना विनंती करतो. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, हे भुकेले असती याते घेऊन जा. स्वामी म्हणतात आमचं काही नाही, आमचे शिष्य हे रामदेव हे उपवासी आहेत, भुकेले आहेत, भूक लागलेली आहे यांना तुम्ही घेऊन जा. हो का जी? ब्राह्मण म्हणतो ठीक आहे. मग ते तया ते आपल्या घराशी घेऊन गेले. आणि मग तो ब्राह्मण जो होता तो ब्राह्मण त्या रामदेवाला आपल्या घरी घेऊन जातो. ओसरीवरी पाटू बैसो घातला, ओसरीवर पाट बसायला टाकला छानपैकी. तांबिया भरुणी दीधला, तांब्या भरून दिला. परुसा गेले, परसाकड गेले. परसाकड म्हणजे काय तर शौचाला गेले. स्वत्रा आचमन केले म्हणजेच व्यवस्थित हात स्वच्छ केले मातीने. ओसरीवरी बैसोनी पाय धुतले, ओसरीवर बसून त्या ब्राह्मणाच्या ओसरीवर बसून छानपैकी पाय धुतले. ब्राह्मणी ते म्हणितले, तो ब्राह्मण जो होता तो ब्राह्मणीला म्हणजे त्याच्या पत्नीला तो म्हणतो, यासी वाढा हो, यांना जेवायला घाला, जेवायला ताट मांडा यांच्यासाठी. तेही भीतरी ताट केले, ब्राह्मणीने ताट तयार केलं. मग तेने म्हणितले, मग रामदेव म्हणतात, रामदेव नाही तेने म्हणितले म्हणजे तो ब्राह्मण म्हणत आहे, उठा चाला जेवा, चला बरं जेवायला. तव रामदेवी म्हणितले, इथं मग रामदेव म्हणतात, आधीची मी नेजवी. तर रामदेव म्हणतात की मी अगोदर जेवण करणार नाही. माझा धोत्राचा पालवी बांधवणी द्या, माझ्या धोत्राच्या पालवामध्ये बांधणी द्या तुमचं काय आहे जेवायचं साहित्य. मी तेथ घेऊन जाईन, मी स्वामींपाशी ते अन्न घेऊन जाईल. आधी गोसावियांसी आरोगण देईन, मी सर्वप्रथम स्वामींना आरोगणा देईल, स्वामींना जेवू घालेल. मग आम्ही जेवणी आणि नंतर मग आम्ही स्वामींचा प्रसाद घेऊ, आम्ही जेवण करू. मग तेही आधी कुवर्ण भातू घातला. आणि मग त्या ब्राह्मणाने या रामदेवाच्या पालवामध्ये, धोत्राच्या पालवामध्ये अनेक वर्ण भातू घातलेला आहे, वर्ण आणि भात घातला. त्याचा धोत्राचा पदरी बांधिला, धोत्राच्या पदराला बांधून दिला. मग दादोस घेऊन आले, मग दादोस स्वामींपाशी ते वर्ण भात घेऊन आलेले आहेत. मग गोसावियासी आरोगण दिधली, आणि मग स्वामींना त्याने आरोगण दिली. गुळला झाला विडा ओळगविला, स्वामींना गुळला झाला. आणि मग रामदेवाने स्वामींना विडा दिला करून. मग आपण जेविले, आणि मग स्वामींनी जेवण, मग आपण जेविले म्हणजे जे रामदेव होते, मग रामदेव स्वतः जेवतात. पहिले स्वामींना आरोगण देतात आणि नंतर रामदेव स्वतः जेवतात. मग तेथची लिंगाचे देवळे पहुडू झाला. तिथेच महादेवाचं जे मंदिर होतं, ज्या महादेवाच्या मंदिरात स्वामी आसनस्थ होते, त्या लिंगाच्या देवळात पहुड झालेला आहे. तिथे स्वामी झोपी गेले. प्रभाते गोसावी बीजे करू आदरिले, सकाळी सकाळी स्वामी बीजे करू आदरिले म्हणजे स्वामी निघायला तयार होतात. रामदेवी गोसावी सरिसे निघाले, रामदेव स्वामींच्या सोबतच निघाले. गोसावी दादोसा ते विषयीचा प्रांती राहाविले. स्वामींनी दादोसांना त्या विषयीच्या प्रांतामध्येच राहाविले म्हणजे तुम्ही इथेच राहा असं सांगितलं. आणि स्वामी स्वतः एकटे निघाले. मग दादोसी गोसावी क्षमालिंगण दिधले, दादोसांनी स्वामींना क्षमालिंगण दिलं. दंडवत घातले, श्रीचरणा लागले, रामदेवाने साष्टांग दंड घातले, स्वामींच्या पाया पडले.
आणि मग रामदेव म्हणतात, जी माझं गोसावी पुनरुपी दर्शन कोणी ठाई देती, तुम्ही मला पुनरुपी दर्शन कोण्या ठिकाणी देणार बरं? यावर स्वामी म्हणतात, ऐसे प्रतिष्ठाना प्रांती मग गोसावी बिजे केले अंक. स्वामी म्हणतात, आम्ही तुम्हाला पुनरुपी दर्शन प्रतिष्ठान प्रांतामध्ये, म्हणजेच प्रतिष्ठान या प्रांतामध्ये, आताच पैठण या प्रांतामध्ये आम्ही तुम्हाला भेट देऊ, असं म्हणून स्वामी तिथून निघून जातात. पूर्वार्ध 90. अंजने वस्ती. अंजनीला स्वामींची वस्ती झाली. मग गोसावी अंजनेसी बिजे केले. अंजने या गावी स्वामी बिजे केले. गावा पश्चिमे तळे असे, गावाच्या पश्चिम दिशेला तळ होतं. तळ्या पश्चिमे पूर्वामुखलिंगाचे देऊळ, तळ्याच्या पश्चिम दिशेला पूर्वाभिमुख देऊळ होतं आणि तिथं स्वामींना वस्ती झाली, म्हणजे स्वामींचा तिथे मुक्काम झाला. पूर्वार्ध लीळा क्रमांक 91. मेहंकरी बोनेबा या भेटी. अशा प्रकारे स्वामी मेहकर इथे पोहोचलेले आहेत. त्या मेहकरी बोनेबाई या भेटी. मेहकरला स्वामींची आणि बोनेबाई यांची भेट झाली. बोनेबाई कशाला म्हणतात? जे बोण्याची तयारी करायची, जे काही देवता असेल त्या देवतेला दररोज बोन तयार करायचे आणि बोन दाखवायचे, म्हणून त्यांचं नावच बोनेबाई असं ठेवलेलं होतं. मग गोसावी येरी दिसी वेळीचा वेळी मेहकरासे बिजे केले. दुसऱ्या दिवशी स्वामी संध्याकाळच्या वेळी मेहकरला पोहोचले. गोसावी यांचा कटिप्रदेशी सुडा श्रीमुकुटी, सुडा श्रीमुखी, तांबोळ बाणेश्वराचा देवळी, जगतीचा पश्चिमेली दारवठा, रिगता डाव्या हाता सोंडियेवरी गोसावी चरणचारी उभे असती. स्वामींना एक सुडा कटिप्रदेशी, एक सुडा श्रीमुकुटी आणि श्रीमुखामध्ये स्वामींच्या तांबूळ होतं. बाणेश्वराच्या देवळाचा जो जगतीचा पश्चिमेली दारवठा, बाणेश्वराची जी जगतीची भिंत होती, त्या जगतीच्या भिंतीच्या पश्चिमेली दारवंठा, रिगता डाव्या हाताची सोंड असते, त्या सोंडेवर स्वामींना चरणचारी स्वामी उभे होते. बोनेबाई या भेटी झाली. स्वामींची बोनेबाईची तिथं भेट झाली. मेहकरला गेला तर आताही आपण मोठ्या मंदिरात जाताना उजव्या हाताला एक स्थान आहे, तिथं स्वामींची आणि बोनेबाईची भेट झालेली आहे. भिक्षेसी जाती होत्या तो गोसाव्या, ते सोंडेवरी उभे देखिले. ते भिक्षेला जात होते आणि स्वामींना त्यांनी सोंडेवर उभं असलेलं पाहिलं. आता सोंडेवर उभे म्हणजे काय? ज्याप्रमाणे आपल्याला माहिती असेल, आपण आपल्या घरासमोर पायऱ्या असतील, एक 4-5 फूट उंच घर आहे तुमचं रस्त्यापासून, तर आपण एक 5-6 पायऱ्या आपण करतो घराला जाण्यासाठी, घरामध्ये प्रवेश करण्यासाठी. आणि ते पायऱ्या ज्या असतात, पायऱ्याच्या बाजूने सध्याची परिस्थिती अशी आहे की आपण स्टीलची रेलिंग लावत आहोत. तर आताची जी स्टीलची रेलिंग असते त्याऐवजी पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, एक छान शो दिसतो, दिसायलाही सुंदर दिसते, आणि म्हणून काय करायचे लोक, तर हत्तीचं तोंड तयार करायचे दरवाजापाशी आणि तिथून अशी एक लांब सोंड सोडायचे जिथपर्यंत पायऱ्या आहेत, आणि मग खाली डिझाईन वेगळी वेगळी तयार करायची. ते सोंड म्हणजे त्या सोंडेवर हात ठेवून, मस्त रेलिंगवर जसं माणसं आता येतात रेलिंगवर हात ठेवून पायऱ्या चढतात, त्याप्रमाणे त्या हत्तीच्या सोंडेवर हात ठेवून स्वामी जे प्रत्येक लोक आहे तो मंदिरामध्ये प्रवेश करायचा, घरामध्ये प्रवेश करायचा. तर म्हणून त्याला सोंडी असं बोलायचे, त्याचं नावच सोंडी पडलेलं होतं. सोंडीवरी आसन असे, चरणचारी उभे असते, असं ते एक प्रकार रूढ झालेला आहे. तर आताच्या भाषेत सांगायला गेलं तर रेलिंग, पूर्वीच्या भाषेमध्ये सोंडी असं बोलायचे. तर तिथे स्वामींची आणि बोनेबाईची भेट झाली आणि त्या भिक्षेला निघालेल्या होत्या. तर गोसावी ते सोंड्यावर उभे देखले. मग म्हणते, बाबा कोणाची कुशीसी होतासी, बाबा कोणाची कुशी उसासली. मग ते बोनेबाई म्हणतात, बाबा कोणाच्या कुशीसी होता बरं तू, आणि कोणाची कुस उसासून तू असा इकडे फिरत आहेस? बाबा ऐसी कोणी पापिणी विसंगली, अशी कोणती पापिणी होती जी तुम्हाला विसरून गेली? हे उगेची स्वामी गप्प होते. मग गोसाव्या ते पुसिले, आणि मग त्या बोनेबाई ज्या होत्या त्या स्वामींना विचारतात, जी आपण कोणीकडून येईजत असी, जे तुम्ही कोणीकडून आलात बरं? गोसावी ऐसे श्रीमुकुटाचे नि अनुकारे, आंजनेकडे दाखविले. आंजनेकडे बोट करून दाखवलं, श्रीमुकुटाच्या अनुकारानं दाखवलं की आम्ही इकडून आलेलो आहोत. बोलले काहीच नाही स्वामी. बाबा आपण काही वराडाकडून येईजत असी, जे तुम्ही काय वराडाकडून आलेले आहात का?
गोसावी श्री मुकुटे मानिले. स्वामी म्हणतात हो, श्री मुकुटाने बरं का, तोंडाने काहीच बोलत नाही, श्री मुकुट असा हलवतात होकारार्थी. बाबा आपणे या नाव काही, तुमचं नाव काय बरं? हे उगेची. स्वामी उगेच, काहीच बोलत नाही. तवती हिची म्हणितले जी जी तरी आपणे या नाव काही मोन्य देव. जर तुम्ही बोलत नाही आहात काहीच, तर मग तुमचं नाव काय मोन्य देव आहे काय? गोसावी श्री मुकुटेची नी अनुकारे मानिले. स्वामी हो म्हणतात श्रीमुकुटाच्या अनुकाराने, बोलत काहीच नाही. सारंधरासी 5 लाडू ओगाचे फिटती, तो एकू लाडू भोपे बोनेबाई असी देती. तो जो सारंगधराचा पुजारी होता त्याची एक परंपराच होती. तो काय करायचा की त्या सारंगधराला बोने दाखवलं की त्या 5 लाडू पैकी 1 लाडू तो बोनेबाई यांना द्यायचा. हे त्यांची एक परंपराच होती. तेही एकी वाटा लाडूंची चुरी साकर तू पोळगविले. गोसावी अशी आरोगण झाली. आणि मग ते जे लाडू होता तो पडलेलाच होता यांच्याकडे आलेला. मग त्या लाडूची चुरी केली, त्याच्यावर साखर टाकली, तूप टाकलं आणि स्वामींना ते जेवणासाठी दिलं. सागळ घेऊन आली, पाण्याची पिशवी घेऊन आली बोनेबाई. घेऊन आल्यानंतर स्वामींना गुळा झाला, विडा झाला आणि एरू प्रसादू तेही घेतला. स्वामींनी थोडा प्रसाद ठेवला होता त्यांच्यासाठी, तो प्रसाद बोनेबाईंनी घेतला. मग बोनेबाई गोसावी आते विनविले. बोनेबाईंनी स्वामींना विनंती केली, जी जी आमची गुंफेसी बिजे करावे, आम्ही जिथे राहतो त्या गुंफेला या. अशा बोनेबाई या स्वामींना विनंती करतात. गोसावी बिजे केले. स्वामी तिथे जातात. आसन घातले, आसन टाकलं बोनेबाईंनी बसण्यासाठी. हे जाऊनी तेथ बैसले. स्वामी जाऊन तिथे बसले. मग बोनेबाई म्हणितले बा मोन्य देव हो, आम्ही भिक्षा करून येऊनी. बोनेबाई म्हणतात मोन्य देवांना, बा मोन्य देव हो, आम्ही जाऊन भिक्षा करून येतो. तव तुम्ही बिडार राखावे. आमचं बिडार आहे, आमचं नाही, आपलं बिडार ते राखावं. भिक्षा करून आली. भिक्षा करून आल्या. गोसावी अशी आरोगण दिली. स्वामींना आरोगण दिली बोनेबाईंनी. गुळा झाला विडा ओळगविला. स्वामींचा गुळा झाला, स्वामींनी विडा घेतला. मग बोनेबाई या गोसावी आते विनविले. बोनेबाई स्वामींना विनंती करतात, बामोन्य देव हो, ये नगरी जवसाल तव उदिया दुपारीची पाणी भाताची आरोगण करावी. बामोन्य देव हो, तुम्ही जोपर्यंत या मेहकर गावामध्ये आहात तोपर्यंत तुम्ही उदिया दुपारीची पाणी भाताची आरोगणा करावी. म्हणजे सकाळ झाल्यानंतर दुसऱ्या प्रहरामध्ये म्हणजेच 9च्या पुढे, कारण दिवस निघाल्यानंतर 6 ते 9 पहिला प्रहर असतो आणि 9 ते 12 दुसरा प्रहर असतो. तर हा काळ असतो दुपारचा. नाही तर आपण काय आताच्या अर्थाने दुपार म्हणले की 12च्या पुढं 3, 2:30, 1 असा दुपार म्हणतो आपण. परंतु जो खरा अर्थ आहे दुपारचा तो म्हणजे दिवस उगवल्यानंतर जो पहिला प्रहर असतो तो 6 ते 9 सकाळचे, याला पहिला प्रहर म्हणतात. आणि 9 ते 12 हा दुसरा प्रहर असतो. आणि 9 ते 12 या वेळेला दुपार असं बोलतात. हे खरा अर्थ आहे दुपारचा बरं का. तर ते म्हणतात की दुपारच्या वेळी तुम्हाला आम्ही आमच्याकडे जे काही पाणी भात असेल त्याची आरोगणा देऊ. विळीचा भिक्षा करुणी आणि संध्याकाळच्या वेळेला भिक्षा करू. मग भिक्षेसी जैसे येईल तैसी आरोगण करावी. मग आमच्या भिक्षेमध्ये जसं येईल, रुख सुख चटणी भाकर मीठ एखाद्या वेळेस चांगले येईल, जे काही आमच्या भिक्षेमध्ये येईल ते तुम्ही आरोगण करावी. कवनी लोक न म्हणावा. आणि बोनेबाई आपुलकी दाखवतात तिथे स्वामींच्या ठिकाणी, आपुलेपणानं म्हणतात की कवनी लोक न म्हणावा, आम्हाला तुम्ही लोक समजू नका, आपलिया म्हणावे, आपलं म्हणून समजा, संकोचू मुळीच नका, असं बोनेबाई आपुलकीने सांगतात स्वामींना. बघा यांच्याकडे काही फार मोठी संपत्ती धनसंपत्ती आहे का, परंतु मन किती मोठं आहे, आपुलकी किती आहे. स्वामींना म्हणतात की आमच्याकडे जसं असेल ते आम्ही तुम्हाला आरोगणा देऊ आणि इथे संकोचू नका, हे आपलंच म्हणून समजा, कोणी लोक नाही तिथं, इथं आपलेच सर्व आहेत. किती म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवतात इथे बोनेबाई. ते गोसावी मानिले. स्वामी मान्य करतात. मग बोनेबाई जेविलिया. बोनेबाईंचं जेवण होते. गोसावी निद्रास्थानासी बाणेश्वरासी बीजे केले. गोसावी निद्रास्थानाला गेले. कुठे? बाणेश्वराला. आणि बाणेश्वराला गेल्यानंतर तो राणीनी म्हणितले. तिथला जो राणा होता, पुजारी होता, तो म्हणतो, जी जी देवाचे उपकरणे असती कुची टाळे घातले असे. तो म्हणतो की जी जी देवाचे उपकरण आहे तिथे आणि हे
मौल्यवान असे उपकरण, आभूषणे, अलंकार सोन्याचे हे चोरीला जातील आणि म्हणून आम्ही कुचिटाळे घातले असे, म्हणजेच कुलूप लावलेला आहे. तुम्ही भैरवाच्या देवळासी जा, जे भैरवाचं देऊळ आहे तुम्ही तिथे जा झोपायला. भैरवाच्या देवळासी गोसावी बिजे केले, भैरवाच्या देऊळामध्ये स्वामी गेले, तेच पहुडू श्री करीला, स्वामी तिथे झोपले. अवस्थान झाले अंक, स्वामी तिथे राहायला लागले. तर आजचं हे चरित्राचं सत्र आपलं इथे संपलेलं आहे. उद्या आपण स्वामींचं एक नवीन चरित्र अध्ययन करणार आहोत. तोपर्यंत दंडोत प्रणाम. जय श्रीकृष्ण. व्हिडिओ आवडला असेल आणि अजून लाईक केलं नसेल व्हिडिओला तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन अवश्य दाबा. बेल बटन दाबल्यानंतर त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे स्वामींचं चरित्र अपलोड केल्यानंतर सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींचं एक नवीन चरित्र श्रवण करण्यासाठी, स्वामींच्या नवीन चरित्राचं अध्ययन करण्यासाठी. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत